और नागरिकों को भी एक आह्वान है कि जहाँ जहाँ ऐसे कुछ अनसेफ्टी या ऐसी कुछ घटनाएं घटती है, जे इन शॉर्ट आपण हे म्हणू शकतो की महिलाही त्याचा थोडा गैरफायदा घेत आहेत, कायदे त्यांच्या बाजूने असतात. One single innocent person must not be punished, for which stringent proof is required. तो तुरंत प्रशासन को जानकारी दी जानी चाहिए. आणि मला वाटतं की तरुण मुलं तुम्ही जे काम करताय त्या तुमचा डोळा कसा उघडा आहे सगळ्या सामाजिक प्रश्नांकडे बघण्यासाठी द पब्लिक आय, तर तो असा सतत तुम्ही उघडा ठेवा आणि असेच प्रश्न चर्चेला घ्या. हेलो एवरीवन, वी आर फ्रॉम पब्लिक आय. हम एक पब्लिक आई टीम से हैं और देवगिरी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग से हम सारे स्टुडंट्स हैं. सो फर्स्ट माझा क्वेश्चन आहे की हा जो इव्हेंट MGMने ऑर्गनाईज केला आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? लाईक हा किती इम्पॉर्टंट आहे की आजकाल जे आपल्या सोसायटीमध्ये सगळ्या काही गोष्टी होत आहेत त्याबद्दल हा इव्हेंट किती इम्पॉर्टंट आहे? इव्हेंट तर महत्त्वाचाच होता, पण मला असं वाटतं की अकादमिक पातळीवर ह्याची जी चर्चा व्हायला पाहिजे ती अजून अपूर्ण राहिली असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं. कारण पॉप्युलर पद्धतीने व्हायलन्सची चर्चा करून आपण सोल्युशन नाही काढू शकत. तर व्हायलन्सचा समाजशास्त्रीय अभ्यास आणि समाजशास्त्रीय दृष्टी विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या समाजातले किंवा विद्यापीठीय लेवलला अकादमिक पातळीवर जे संशोधनं करतायत, थिंकिंग करतायत, त्यांना वारंवार बोलवण्याची गरज आहे. एक इव्हेंट घेऊन पुरेसं नाही असं मला वाटतं आहे. तो हॅलो मॅम, आम्ही पब्लिक आयमधनं आहोत. तर आता तुमचं एक सेशन झालं ते पूर्ण अटेंडही केलं आणि पूर्ण ऐकलंही की महिला हिंसा किंवा महिला हिंसाचार जे आपण आता म्हणतोय तर त्यामध्ये महिलांचा दोष आहे असं दाखवण्यात येतं, बऱ्याचदा दाखवण्यात येतं की नाही तिची ही चूक होती, फक्त पुरुषाचाच दोष नव्हता. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की लाईक एक पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघतात? महिला हिंसाचार जो आहे म्हणजे या पद्धतीचे जे गुन्हे दाखल होतात तर त्यामध्ये एक 90% जे आहे तर खरंच त्या महिलावर हिंसा झालेली असते किंवा तिच्यासोबत अन्याय अत्याचार झालेला असतो. परंतु काही 5 ते 10% असेही आमच्याकडे येतात. जर समजा आम्ही विचार केला त्याच्यामध्ये तर काही टेक्निकली ते दाखल केलेले जाऊ शकतात. थोडीफार चुकी नसते किंवा ती दाखवली जाते. तर दोन्ही प्रकार आहे. परंतु महिला अत्याचाराचं जे आहे तर 90% तरी जे आहेत खरे गुन्हे त्या पद्धतीने दाखल केले जातात. अच्छा, म्हणजे बट तरी आपण म्हणू शकतो की पूर्ण ही गुन्हे काही एवढे खरे नसू शकतात असं ह्या पद्धतीने. येस, 5 ते 10% असं असतं बरेच होऊ शकतं. म्हणजे इन शॉर्ट आपण हे म्हणू शकतो की महिलाही त्याचा थोडा गैरफायदा घेत आहेत, कायदे त्यांच्या बाजूने असल्याचा. येस. व्हेरी गुड आफ्टरनून मॅम, आज जो आपण सेमिनार घेतला, बघितला, फील केला, त्या सेमिनारचं एक समरी म्हणून किंवा एक ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्ही समाजाला काय मेसेज देऊ शकतात? खरं तर MGMने 90.8 FMने हा खूप सुंदर कार्यक्रम ठेवलेला होता. महिला विरोधी हिंसाचार आणि त्याच्यावरच्या उपाययोजना. आणि या कार्यक्रमामध्ये नुसत्या एकाच पॉईंट ऑफ व्ह्यूनी चर्चा झालेली नाहीये, तर याच्यामध्ये परिसंवादामध्ये कायदे तज्ज्ञ आहेत, स्त्री अभ्यासक आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत किंवा स्मार्ट सिटीच्या याच्यामध्ये जसं आपण बघतोय की औरंगाबाद हे स्मार्ट सिटीच्या याच्यानंतर त्याचे पण अधिकारी आलेले होते. आणि मग स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, त्यांचे प्रश्नच नाही तर ते व्हायलन्स कसा होतं आणि त्याच्यावर उपचार म्हणून आपण काय करायला पाहिजे, त्याला प्रतिबंध कसा घालायला पाहिजे या विषयावर हे परिसंवाद मला वाटते महत्त्वाचा होता. आणि तसंच झालं पण. म्हणजे कोतापल्ले मॅडमनी कायद्याच्या बाबतीमध्ये कायदे सांगितलेत की काय महिलांवर हिंसाचार होतात आणि मग काय कायदे आहेत. ते कायदे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आपण बघतोय की भारताच्या याच्यामध्ये किंवा यूथ हा महत्त्वाचा आहे. एकूण जगामध्ये यूथ आणि यूथपर्यंत हे प्रश्न गेले पाहिजे की जे विक्टिम्स होतात ज्यांच्यासोबत रेप वगैरे होतं तर त्यांच्याकडे प्रॉपर प्रूफ नसतं किंवा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांच्याकडे काही नसतं की आम्ही काय दाखवू. मग ती कुठं ना कुठे एक भीती आहे की लाईक आम्ही काय घेऊन जाऊ. प्रश्न तुमचा जसा महत्त्वाचा आहे तसंच आता मी जी थोडीशी माहिती जनहितार्थ जारी म्हणून देते आहे, मला असं वाटतं त्याचा उपयोग नक्की होईल लोकांना. कायदा असं सांगतच नाही आहे की तुम्हाला खूप सबळ पुरावा पाहिजे आहे. एक क्रिमिनल लॉचं कार्डिनल प्रिन्सिपल आहे की जे म्हणतं की लेट 100 क्रिमिनल्स गो अनपनिश्ड, one single innocent person must not be punished, for which stringent proof is required. But then in case of rape, it is very difficult to get the hardened proof or other corroborative evidences, and the chain of all the circumstances need to be proved. Here the situations are different in the eyes of law. Here we find that there is a presumption, and that presumption is beneficial to the victim actually, that the person who has committed the rape, like if there are allegations that particular accused need to prove his innocence, to that extent the law has been modified. So if there are victims of rape, they need not worry about the strong proof, because the law says that the innocence need to be proved by the other side, number one. Secondly, if some kind of victimization occurs, then immediately the person need to go to the, as like police station, they need to go even to the medical
rather they need to take their medical done, and that particular report would be sufficient enough. Even then it is not there. There are certain circumstances or there are certain cases in which honorable judiciary has also considered just the expression that has been given by the lady who does not even have the strong proof with her. So that is not a matter. मॅम जसं आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्यामध्ये लाईक ह्युमन राईट्स वगैरे सब्जेक्ट्स हे सगळ्यांनाच लाईक सगळ्या डी सीला इंजिनिअरिंगला मॅनेजमेंट सगळ्यांनाच दिले आहेत. तसं तुम्हाला असं वाटतं की हे जे आहेत सब्जेक्ट जे जेंडर इक्वॅलिटी झालं किंवा जे सेक्स एज्युकेशनबद्दल झाले हे सुद्धा अकॅडमिकली इन्व्हॉल्व केले पाहिजे, जे लहान मुलांपासून ते पूर्णपणे शिकवले गेले पाहिजेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या आधीसुद्धा 1986चं जे भारतामधलं शैक्षणिक धोरण आहे तुम्ही ते जरी ओव्हरलुक केलं तरी त्याच्यामध्ये बाकीच्या ज्याला आपण ट्रॅडिशनल ज्ञानशाखांच्या व्यतिरिक्त असे अभ्यासक्रम येतच गेले. म्हणजे विमेन स्टडी हा त्याची पायाभरणी 1986च्या धोरणामधली आहे. आम्ही त्याचे टीचर्स आहोत. म्हणजे मी आता 10वं वर्ष त्याचं टीचिंग करत आहे. किंवा आता तुमच्याकडे सुद्धा जेंडर स्टडी सुरू झाला आहे. विमेन स्टडी, जेंडर स्टडीज किंवा जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीज अशा ज्ञानशाखा मला असं वाटतं की 1986 नंतरला आकाराला आलेल्या आहेत. त्या काही नव्या शैक्षणिक धोरणाचं अपत्य नाहीत. और सर अगर मैं वुमेन्स लड़कियों की बात करूँ, स्पेशली जो स्टूडेंट्स हैं या फिर स्कूल गोइंग हैं, तो कभी कभी ऐसा होता है कि शाम को उन्हें जाने में लेट हो जाता है, अंधेरा हो जाता है और बहुत सारे रोड्स अभी भी ऐसे हैं जहाँ लाइट्स नहीं है, जैसे कि बिड बाईपास का रोड है, तो वो बिल्कुल सेफ़ नहीं है जाने के लिए. और अभी रिसेंटली एक इंसिडेंट हुआ, मतलब कुछ लड़के परेशान कर रहे थे मेरी ही एक फ्रेंड को. सो ऐसा है कि अगर ये सारी बातें पेरेंट्स को बताएं तो फिर ऐसा भी हो सकता है इसका उल्टा इम्पैक्ट कि वो उसे ही बोलेंगे कि तू जा मत या फिर एजुकेशन स्टॉप कर दे. इसके रिगार्डिंग क्या कर सकते हैं? मतलब बहुत सारे रोड्स अभी भी ऐसे हैं जो सेफ़ नहीं हैं, तो इसके लिए क्या किया जा सकता है? जो रोड अनसेफ लगते हैं, जहाँ लाइट्स नहीं है वहाँ लाइट्स की उपलब्धि महापालिका करती है. अभी एक बड़ा टेंडर LED लाइट्स की जो पूरे महानगर पालिका के अंदर लगने वाली है और इससे भी काफ़ी राहत मिल जाएगी. और नागरिकों को भी एक आह्वान है कि जहाँ जहाँ ऐसे कुछ अनसेफ्टी या ऐसी कुछ घटनाएं घटती है तो तुरंत प्रशासन को जानकारी दी जानी चाहिए. हमारे वहाँ के वार्ड ऑफिसर है, हमारे वहाँ के जो कर्मचारी है, जरूरी नहीं कि वो लाइट से जुड़े हैं या लाइट से, हर हमारा कर्मचारी ये नोडलिंग का काम करेगा. और ये शहर के नागरिक के रूप में भी हर नागरिक का अपना कर्तव्य है कि जहाँ जहाँ पर ऐसे लड़कियों के साथ, महिलाओं के साथ ऐसी वारदातें घटती है तो उसका मुकाबला करना चाहिए. प्रशासन की साथ से प्रशासन को इन्फॉर्मेशन देके हम उसको हैंडल कर सकते हैं. सो जैसे कि आपने बहुत सारी इन्फॉर्मेशन दी अंदर, स्पेशली हिस्ट्री के बारे में पहले आपने बात की और फिर बाद में स्मार्ट सिटी में क्या क्या डेवलपमेंट आप ला रहे हो इसकी भी बात की. सो मेरे कुछ क्वेश्चन है आपको. जो स्मार्ट सिटी हम लोग सोच रहे हैं कि संभाजी नगर बनने वाला है या फिर बन रहा है प्रोसेस में, तो इसके लिए वुमेन सेफ्टी के लिए और वुमेन्स के एम्पावरमेंट प्लस ग्रोथ के लिए स्मार्ट सिटी थ्रू क्या क्या डेवलपमेंट हो रहा है? ये अपना छत्रपति संभाजी नगर स्मार्ट सिटी में स्मार्ट सिटी के माध्यम से कई डेवलपमेंट प्रोग्राम्स रन हो रहे हैं. 1000 करोड़ के सेंट्रल, स्टेट और कॉरपोरेशन की भागीदारी से ये प्रोजेक्ट चल रहे हैं. इसके अंदर हम बहुत सारी योजनाएं, इसमें जो CCTV कैमरा सर्वाइलेंस है वो सबसे फ्रूटफुल है सभी नागरिकों के, विशेषतः महिलाओं के लिए. 750 स्मार्ट कैमराज है जिनका 500 मीटर तक जूमिंग कैपेसिटी है. तो अगर कोई घटना घटते थे, वारदात, हिंसा की वारदात घटती है महिलाओं के साथ, तो इसका एक चित्रण CCTV फुटेज क्लियरली मिल सकता है. ये एक बहुत बड़ी उपलब्धि हमने स्मार्ट सिटी के माध्यम से कर दी है. दूसरी बात, जहाँ पर रोजगार हो, जहाँ पर कुछ ऐसे स्मार्ट सिटी के माध्यम से, और हमारा घन कचरा व्यवस्थापन विभाग एक है, ये माध्यम से हम महिलाओं को सक्षम करने का, महिलाओं को रोजगार प्रदान करने के कई बार कोशिश हमने की है. महिला बचत गट जो है उनको हमारे सफाई के काम में एक एम्प्लॉयमेंट जनरेशन 1200 महिलाएं हैं, तो इनको भी रोजगार देने का अवसर हमें मिला है. महिलांच्या सुरक्षेसाठी जे आहे पोलीस प्रशासनाने बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आमच्या सिटीमध्ये संभाजीनगरचे आयुक्त आहेत. तर आमच्या इथे जे आहे महिला तक्रार निवारण केंद्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे तुम्ही जर ॲटो रिक्षामध्ये बसून जात असाल, बसमध्ये बसून जात असाल किंवा एखाद्या रस्त्यावरून जात असाल, परंतु रस्त्यावर वर्दळ कमी असेल, तुम्ही एकटे असाल किंवा जर समजा तुम्ही ॲटो रिक्षामध्ये आणि तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला वाटलं की तुमच्यासोबत काहीतरी दुर्घटना घडणार आहे किंवा तो व्यक्ती तुमच्याशी काहीतरी वाईट साईट बोलत आहे किंवा काहीतरी अश्लील हावभाव तुमच्यासोबत करत आहे किंवा काहीतरी दुसरं काही प्रकार होण्याची जर शक्यता वाटत असेल तर यासाठी आमच्या हेल्पलाईन नंबर्स आहे तुमच्यासाठी. एक 100 नंबर आहे, तो पोलीस कंट्रोल रूमचा नंबर आहे. तो केव्हा पण डायल केला तर 24/7 तुम्हाला तो अवेलेबल असतो. या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशनला एक 112ची गाडी असते, म्हणजेच 112 नंबर आहे. हा 112 नंबर जर तुम्ही डायल केला तर तुम्हाला
विदिन 5 to 6 मिनटामध्ये तुमच्यापर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तुम्ही लोकेशन जर नाही दिलं, ॲड्रेस नाही दिलं, पण फक्त कॉल केला तरी तुमच्या लोकेशनपर्यंत ती गाडी तुमच्यापर्यंत पोहोचते. या व्यतिरिक्त आमच्याकडे जे आहे महिला तक्रार निवारण केंद्राच्या अंतर्गत दामिनी पथक आम्ही बनवलेले आहेत माननीय आयुक्त सरांनी. तर 3 दामिनी पथक सिटीमध्ये काम करतात, सिडको डिव्हिजनला, शहर डिव्हिजनला आणि वाळूज MIDC वाळूज डिव्हिजनला. तिथेही जो आहे 1091 नंबर जो आहे दामिनीचा आहे. म्हणजे तुम्ही फक्त स्वतः अवेअर असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस पण तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जी आहे उपलब्धता लगेच मिळेल आहे. परंतु गाडीत बसताना आपण पण काळजी घेतली पाहिजे की जर तुम्ही एकटे त्या ॲटो रिक्षामध्ये बसणार असाल तर त्या ॲटो रिक्षाचा नंबर आठवणीने आपण घ्यायचा आहे. किंवा जे कोणी तुम्ही आजूबाजूला जात असाल तर बघावं एखादं CCTV फुटेज वगैरे आहे का आजूबाजूला, म्हणजे तुम्हाला तो सांगता येईल आमच्यापर्यंत आणि आम्हाला जो आहे आरोपी डिटेक्ट करायला सोपं होईल आणि जो आहे क्राईम करणार आहे त्याला पनिशमेंट मिळेल. One more question, ma'am. Due to like this, many innocent people who have not committed the rape, they also get punished sometime. But then maybe, but I think the cases are very rare. And one thing we have to understand, basically there is not a single legal provision which has not been misused. Okay, so it is not only the rape or harassment cases that have been filed by women. All the sections of all the laws that have been misused. I am not defending the activities that are happening as a wrongdoing or misuse of the law. But then one thing is to be clear in mind that all the provisions may be misused. We have to cultivate the values in the society, thereby they will not be indulging in any false cases. Secondly, the stringent punishments also are there in the law. If any case, not only of rape, any false case has been filed against anyone, then certainly legal provisions would be attracted. मैम वी आर टॉकिंग अबाउट लॉ. लाइक कुछ केसेस होते हैं जिनको सालों निकल जाते हैं, ठीक है, बट स्टिल उनको प्रॉपरली जस्टिस नहीं मिलता है और नहीं होता है कुछ चीज़ें. जैसे फॉर एग्जांपल निर्भया केस, तो उसके बारे में आपका क्या कहना है? हमारे भारत में हम देखते हैं कि फास्ट ट्रैक कोर्ट्स है, जिसकी वजह से बाकी के ट्रायल्स सालों तक चलते रहेंगे. लेकिन जो बहुत सेंसिटिव इश्यूज़ है, जैसे कि आपने निर्भया बोला या फिर और कोई रेप विक्टिम्स का जो केसेस हैं, उसमें फास्ट ट्रैक कोर्ट्स है जहाँ पे बहुत जल्द गति से मैं न्याय बात करूँगी, सिर्फ निर्णय नहीं, न्याय मिलता है. तो हमें बहुत पेसिमिस्टिक नहीं होना चाहिए. वी नीड टू बी ऑप्टिमिस्टिक टूवर्ड्स द सिस्टम. ऑफ कोर्स सम काइंड ऑफ चेंजेस आर रिक्वायर्ड टू बी देयर, बट देन इफ़ यू लुक एट द प्रोविजंस ऑफ लॉ, बहुत बार जैसे तारीख पे तारीख की बातें होती है, ऐसे तारीख पे तारीख नहीं मिलती है. अभी देयर आर रिस्ट्रिक्शंस इम्पोज्ड. सो लेट अस हैव अ फेथ इन द सिस्टम दैट हैज़ बीन क्रिएटेड इन द ज्युडिशियरी ऑल्सो. थँक यू सो मच. आपण समाजाची गोष्ट करतो, पण जो एक आपला मूळ पॉईंट होता या पूर्ण संदर्भाचं की स्वतःला बदलण्यापासून सुरुवात. आजकाल लोक ते सोडून फक्त समाजाकडे बघताय. मला असं वाटतं की स्वतः म्हणजे एक जण मिळून हा समाज होतो. म्हणजे मी एकटी समाज आहे का, तर नाही, मी समाजाचा एक घटक आहे. इंडिव्हिज्युअल मी म्हटलं की मला बदलायचं आहे, तर मी समाजातला एक घटक म्हणून मी छोटं काम तर करू शकते ना. वैयक्तिक जर म्हणत असेल तर तो एक, पण मी एक समाजाचा घटक म्हणून मी जर बदलले तर इतरही बदलू शकतात. तर बदलण्यासाठी मला असं वाटतं की आपली जी जडणघडण आहे, त्या जडणघडणीच्या याच्यामधून आपण कुटुंब संस्था, समाज व्यवस्था तर नंतर येते, पण कुटुंबाच्या याच्यामधून इक्वॅलिटीचं एज्युकेशन दिलं आहे. आणि आपण मी जसं म्हटलं की बाबा आपण ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे भारतीय समाजव्यवस्था, पितृसत्ताक समाजव्यवस्था आहे किंवा पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे, या मग त्या नुसतं पुरुषप्रधान समाजव्यवस्थाही नाही पाहिजे आणि मातृसत्ताकही पद्धती नाही पाहिजे. नको पितृसत्ता, नको मातृसत्ता, इक्वॅलिटीच्या याच्यावर हा समाज घडला पाहिजे. त्या बेसचं एज्युकेशन दिलं पाहिजे. ते केव्हा घडेल? विद्यापीठ स्तरावर मी म्हटलं शिक्षणात, आणि मग ते कुटुंबामधून येईल. तुमची आई असेल किंवा वडील असतील, त्या पद्धतीची जडणघडण जर तुम्हाला दिली तर मला असं वाटतं की एक कुटुंब बदलत गेलं तर तो समाज बदलत जाईल. मॅम आता तुम्ही जसं म्हटलं तुम्ही टीचर आहात ह्याचे, तर जे काय तुम्हाला फरक दिसतो जो आधी होता ना आता आहे, की खरंच आपण थोडे डेव्हलप झालो आहेत का या गोष्टीबद्दल, इक्वॅलिटीबद्दल किंवा वुमेन्सला त्यांचे राईट्स देण्याबद्दल डेव्हलपमेंट झाली का आपण अजून तिथंच आहे? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, डेव्हलपमेंट कशी मोजायची हा खरा मुद्दा आहे. आणि कधी पण विकास किंवा ज्याला आपण बदल म्हणतोय, सामाजिक बदल असंच म्हणायचं आहे ना, विकास नाही म्हणायचं आहे. सामाजिक विकास म्हणजे रोड्स, लाईट, ब्रिज, माणसांची मेंटॅलिटी. तर सामाजिक परिवर्तन मोजण्यासाठीचे पॅरामीटर जे आहेत ते जरी आपण बघितले, म्हणजे की एक टप्पा जो असतो सामाजिक बदलांचा, त्याच्याकडं एक ढोबळपणे बघितलं तर पूर्वी स्त्रियांना माणूस म्हणून पण वागणूक दिली जात नव्हती. मग पहिल्या ज्या चळवळीचा टप्पा होता की आम्हाला
माणसासारखं ट्रीट करा, माणूस समजा. तर मला वाटतं की तो टप्पा बऱ्यापैकी आपण पुढं आलेलो आहोत. स्त्रियांना ॲज अ ह्युमन बिंग ट्रीट करणं किंवा वागवणं हे कायद्याच्या पातळीवर, चळवळीच्या पातळीवर, सामाजिक जागृती म्हणून आणि भारतीय संविधानाची आपण म्हणू की दहशत आणि कायद्याची दहशत याच्यातून एक समाज बदलाचं राजकारण पुढं गेलेलं आहे. ते म्हणजे आम्हाला समानतेने वागवा. पुढचा जो टप्पा आहे चळवळींचा किंवा सामाजिक बदलाचा, आम्ही समान आहोत म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषांसारख्या आहेत, समान वागावं हे ठीक आहे, पण नुसतं समान नका वागू. म्हणजे आम्ही समान आहोत हे माना, पण आम्हाला इक्वल बट सेपरेट ट्रीट करा. कारण समानतेचा दर्जा देणं म्हणजे माणुसकीचा दर्जा देणं हे बरोबर, पण स्त्रिया म्हणून आमचं काही दृष्टिकोन आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला समतेनं वागवा, पण सेपरेट ट्रीट करा, इक्वल बट सेपरेट. तर हा जो टप्पा आहे तो आता मला वाटतं आपल्या प्रॅक्टिसमध्ये आहे, धोरणांच्या, चर्चेच्या किंवा आपण बघतोय की पॉलिसी फ्रेमिंगच्या आणि उपक्रमांच्या बाबतीत. तर तो हळूहळू पुढे जाईल. इतक्यात त्या अर्थानं खरी समता किंवा सामाजिक परिवर्तन नाही आलेलं, कारण का आपल्याला जेंडर बजेट म्हणा किंवा जेंडर इक्वॅलिटीचे प्रोग्राम म्हणा आणि जेंडर इक्वॅलिटीसाठीची धोरणं ही अजून सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनाच कळायची आहेत. कारण जेव्हा आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणतो त्यांना ते स्त्री पुरुष समानता म्हणतात. तर जेंडर इक्वॅलिटी किंवा जेंडर बजेटिंग, जेंडर ऑडिटिंग समाजाचं हे खूप वेगळं बाब आहे. त्याच्या टप्प्यामध्ये आपण अजून जायचो आहे. त्या अर्थानं बदल निरंतर चालत राहतील किंवा परिवर्तनाची लढाई, उपक्रम, आणखीन चर्चा ही कायम चालत राहणार आहे, ती थांबणार नाही. जसं की आम्हाला समता पाहिजे असं म्हटलं की नंतर काय म्हणलं, ठीक आहे आम्हाला समता दिली आहे, इक्वल स्टेटस आहे, पण पुढे जायचं आहे आम्हाला, आमचे वेगळे प्रश्न आहेत ते पण ॲड्रेस करा. हा झाला पुढचा टप्पा. पहिली लढाई भांडण कशाचं होतं, माणूस बनण्याचं. दुसरी लढाई काय, माणूस आहोत पण स्त्री म्हणून वेगळ्या गरजा आहेत, म्हणून माणूस म्हणून वागवा आणि सेपरेट ट्रीट करा. आता पुढचा जो टप्पा आहे तो असाच डेव्हलप होत जाईल की आम्हाला पार्टिसिपेशन द्या, भागीदारी द्या सगळ्याच क्षेत्रामधली. त्याच्या पुढचा टप्पा येईल की आम्हाला लिडरशिप द्या. तर हे पुढं जात राहील, इतक्यात ते थांबणार नाही. एकदम होणारी गोष्ट नाही, हळूहळू होणार. तर हिंसा थांबवण्यासाठी मला असं वाटते की जेंडर बेस्ड एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. एक मुलांनी पोर्नच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता की मला असं वाटतं की ते लैंगिक शिक्षणही अभ्यासक्रमामध्ये असणं फार अत्यंत गरजेचं. मुलांपर्यंत गेलं किंवा जे काही संस्था चालक आहेत त्यांच्यापर्यंत गेलं की विद्यापीठ की यूथनी ठरवायला सांगायला पाहिजे की जेंडर बेस्ड एज्युकेशन आहे की प्रत्येक याच्यामध्ये दिलं पाहिजे. ते प्राथमिक लेवलपासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत तो विषयही असला पाहिजे आणि त्याच्यामधून जो आहे तो एक यूथ घडत असतो किंवा समाज घडत असतो. शिक्षण हे त्याचं प्रभावी माध्यम आहे आणि तीच चर्चा याच्यामध्ये झाली. कंप्लीट यूथ को और सारे लोगों को क्या एक मैसेज देना चाहेंगे जिससे कि ये जो भी वायलेंस वुमेन्स के अगेंस्ट हो रहा है ये रुक सके, सिर्फ लड़कियों को नहीं बल्कि लड़कों को भी, ताकि ये सच में डाइल्यूट हो सके. सबसे पहले बात दृष्टिकोण की है. जब तक सोच को तुम नहीं बदलोगे तब तक ये कुछ नहीं होने वाला. शहर के नागरिकों को एक आह्वान ये माध्यम से है, स्त्रियों का सम्मान करना चाहिए, स्त्रियां सक्षम होनी चाहिए सिस्टम में, उनका निर्णय प्रक्रिया में महत्व बढ़ना चाहिए. और जो भी है स्त्रियां ये देश की, ये समाज की बहुत बड़ी एसेट है. मीन्स रोजगार में है, सामाजिक कार्य में है, धार्मिक कार्य में है, तो उनको सम्मान अगर हम दे तो वाकई ये दृष्टिकोन बदलने के बाद ये कार्य हो जाएगा. आणि मॅम आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमचं कर्तव्य तर पूर्ण 100% पार पाडता, त्यामध्ये काही प्रश्नच नाही, पण खूपदा असं होत असतं की समाजाच्या भीतीमुळे म्हणा किंवा घरच्यांच्या भीतीमुळे म्हणा खूप सगळे गुन्हे पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. आणि ठीक आहे त्यामागचं काही कारणं असू शकतात की लाईक ठीक आहे तुम्हाला भीती वाटत असेल, समाज काय म्हणेल ही भीती, तर मग त्यावेळेस तुम्ही काय सजेस्ट करशाल त्यांना की त्यांनी लाईक ही विचार आता आपण कसं सुधारू शकतो? सगळे तर अजून पूर्णपणे होत नाही की पूर्णपणे सगळे नीट विचार करतील किंवा पोलीसपर्यंत येतील. भीती ती एक राहते आणि पोलिसांपर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही. तो त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आता अगदी बरोबर, अशाही घटना काही होतातच. म्हणजे कुटुंबामध्ये झाल्या किंवा एखाद्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून झाल्या किंवा स्वतःच्या कुटुंबातूनच कोणी जर त्या मुलीला त्रास दिला असेल तर कुटुंबातलेच लोक ह्या गोष्टी आतमध्येच दाबून टाकतात किंवा कुटुंब प्रमुखच त्यांची तिथल्या तिथे समजूत काढतात आणि ती गोष्ट दाबली जाते. किंवा कुटुंब प्रमुख हा पुरुषच असेल आणि दुसऱ्या एखाद्या पुरुषाने जर ती घटना केली असेल तर तिथेही ती दाबण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतं. आणि आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे असे काही वेळेस होऊ शकतं, पण तरीसुद्धा कुटुंबानी, समाजाने, इव्हन सगळ्या जे आहेत नागरिकांनी आपल्यामध्ये प्रगल्भता आणणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही तेवढे प्रगल्भ असाल, तुम्ही जर त्या स्त्रीच्या बाजूने उभे असाल तरच ती तिचं चांगलं आयुष्य जगू शकते, चांगलं जे आहे
मूल्य ती बाळगू शकते आणि तीही एक चांगला माणूस म्हणून जगू शकेल. परंतु त्यासाठी तुम्हाला तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर ते चुकत असेल तर त्या व्यक्तीला सांगा, त्या व्यक्तीला समजा. नाही समजण्याच्या स्थितीत असेल तर निश्चितच तुम्ही पोलिसांपर्यंत या, दामिनी पथकापर्यंत या आणि त्याच्यावर कारवाई करायला सांगा. समाजाचाच फक्त विचार करणार तर स्वतःवर किती दिवस तुम्ही अन्याय सहन करणार. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि स्वतःला आपण खंबीर बनवलं पाहिजे आणि समोर आलं पाहिजे. तुम्ही येणार आमच्यापर्यंत तरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार. अदरवाईज आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मिळणार नाही. तर सर्वांनी सहकार्य करावं. पोलीस हा सदैव तुमच्या सोबतीला आहे. तुमची सुरक्षा जशी तुमच्या हातात आहे तसे पोलीसही तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. मॅम, शेवटचं तुम्ही काय मेसेज द्याल जे आपले पूर्ण ऑडियन्स जी बघणार आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज असेल तुमचं? ऑडियन्सला हेच मी म्हणेन की आपण ज्या जागी असू, म्हणजे स्टुडंट असू, गृहिणी असू, पॉलिसी मेकर्स असू, नेते असू, अगदी नगरसेवक असू, तुम्हाला स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्राथमिक लेवलचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला वेग बोलून चालणार नाही, ढोबळ बोलून चालणार नाही. तुम्हाला ढोबळ जरी प्लॅनिंग आखायचं असेल किंवा अगदी बारकाईनं तपशीलवार प्लॅनिंग आखायचं असेल तरी तुम्हाला पॉलिसी मेकर म्हणून स्त्री प्रश्नाचा संरचनात्मक अभ्यास, व्यवस्थात्मक अभ्यास केला पाहिजे. केवळ त्याच्याकडं दयाळू, कल्याणकारी दृष्टीने किंवा बिचाऱ्या स्त्रिया असं म्हणून बघून चालणार नाही. तर तुम्हाला स्त्रिया ह्या विकासाला कॉन्ट्रीब्यूट करतात. अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि ती विकासापासून तुटणं आणि घरात बसणं हे तुमचं देशाच्या प्रगतीमधला मोठा अडथळा आहे. म्हणजे सगळी लोकसंख्या जर विकासाच्या प्रक्रियेत आली तर देश पुढे जाणार. अर्धी लोकसंख्या घरात बसली तर नाही पुढे जाणार. म्हणून स्त्रियांवर उपकार करतोय आणि त्यांना पब्लिक लाईफमध्ये आणतोय, नोकऱ्यांमध्ये आणतोय, शिक्षणात आणतोय असं नाही समजायला पाहिजे. तर त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या कॉन्ट्रीब्यूट करायला आलेल्या आहेत. आपल्या सोसायटीचं हे कन्सिडर केलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेऊन त्या पद्धतीने आपलं आजूबाजूचं वातावरण, आपली पब्लिक लाईफ जी आहे स्त्रियांसाठी ती कशी सुरक्षित असली पाहिजे, मैत्रीपूर्ण असली पाहिजे असं एक बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं की तरुण मुलं तुम्ही जे काम करताय त्या तुमचा डोळा कसा उघडा आहे सगळ्या सामाजिक प्रश्नांकडे बघण्यासाठी, द पब्लिक आहे, तर तो असा सतत तुम्ही उघडा ठेवा आणि असेच प्रश्न चर्चेला घ्या. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या कामासाठी.